श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेदवा जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करी ती नानापरी. तो वणीला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमूढाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावाते पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रा सकोन. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सखल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभारासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत. श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा. तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण. संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसापा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात. सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवारे वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुर आरोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणी अंती मोक्ष पद मिळो. त्या अंगी सर्वदा विनय वस. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवस. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करवून. आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल. घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल. करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समर्थ. सदा परिसत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.